रावेर तालुका स्थित सावदा पुलिस स्टेशन में राष्ट्रवादी शरद पवार गुट के नेता एकनाथ खड़से के खिलाफ मामला दर्ज किया गया है। पुलिस की शिकायत में आरोप है कि खड़से ने पुलिस से अवाच्य भाषा में बहस की और गृह मंत्री के बारे में अपशब्दों का इस्तेमाल किया। खास बात यह है कि ये मामला खुद पुलिस की ओर से दर्ज कराया गया है। हालांकि एकनाथ खड़से ने इन आरोपों से इनकार कर दिया है। उनका कहना है कि वे गौण खनिज से जुड़े एक मामले में कार्रवाई क्यों नहीं की गई, इसकी जानकारी लेने सावदा पुलिस स्टेशन पहुंचे थे। इस दौरान पुलिस निरीक्षक के संदर्भ में अनजाने में एक शब्द निकल गया, जिसके लिए उन्होंने माफी भी मांग ली है। इस घटनाक्रम के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है। अब इस मामले में पुलिस आगे क्या कार्रवाई करती है, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। जवळजवळ 2.5 महिन्यापूर्वी सावदा परिसरामधील एक 40-50 हजार ब्रॉस मुरुम चोरी झाल्याची तक्रार एका व्यक्तीने केली। त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले, JCBचा फोटो दाखवला, ट्रॅक्टर दाखवलं, तो माणूस आहे, ऑडिओ दिला, व्हिडिओ दिला। हे सगळं करत असताना PSIने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही, हा रेव्हेन्यूचा भाग आहे। मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या PIची जीवावर आली। मग त्याने तरीही रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार, तर म्हणे इरिगेशनची पाहिजे। मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली, तरी इरिगेशनकडून फक्त अर्ज घेतला, टाळाटाळ केली FIR करण्यामध्ये। मग FIR केल्यानंतर आज 2.5 महिने झाले, त्याची चौकशीने पुरावे दिल्यानंतरही, आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की 2.5-3 महिने झाले या संदर्भात शासनाच्या मुरुमाची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते, तो काही 1000-1500 ब्रॉस नाही आहे, 40-50 हजार ब्रॉस आहे। पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणे की मी चौकशी करतो आहे, आणि मी त्यांना सांगितलं 2.5 महिने कशी काय चौकशी होते आहे, तो म्हणे मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल, मला काही बंधन आहे का तुमचं। म्हणे त्याच्यामध्ये त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवाल्यांनी पैसे खाल्ले। मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले, तू गु काढला कशासाठी, तुला काम दिलं आहे ना सगळं। मग नंतर मी लगेचच 2 मिनिटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझं चुकीचा शब्द केला, मी तुझी माफी मागतो, असे त्याला सांगितलं। आणि त्याबाबत त्याला सांगितले सगळे 2 नंबरचे धंदे आहे, पत्त्याचे क्लब आहे, सट्ट्याचे क्लब आहे, दारूचे अड्डे आहे, याच्या संदर्भामध्ये तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये। तर आता शेवटचा शब्द आहे की तुमचे हप्ते घेतात, तर ते हप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल। आता ह्यांनी टाळाटाळ केली, गुन्हा दाखल केला, करू द्या गुन्हा दाखल केला, त्याचं काही लढायचं कायदेशीर। पण आता यांनी इतके दिवस हा गुन्ह्याचा तपास केला नाही, पण गुन्हाचा FIR घेण्यात टाळाटाळ केली, म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण, DG आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे। पोलीस प्राधिकरणाला पुराव्यानिशी दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे। आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या ठिकाणी पोलिसांचे आपले दारूचे अड्डे आहे, मटक्याचे अड्डे आहे, ते मला कळवा, म्हणजे मग मी दररोज मीडिया समोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो दाखवेल। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास, सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें